जय हिंद मित्रांनो, मी संजय बावणे. रोड टू सक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला सल्तनत कालचा जो पहिला भाग आहे तो पूर्ण पॉईंट क्लिअर झाले असेल, पूर्णपणे समजला असेल. आलं लक्षात मित्रांनो? ज्या प्रकारे पाहतो की आपण अरबी पहिल्यांदा, नंतर तुर्की आणि आज पाहू आपण जे अफगाण शासक भारतावर कसे काय आक्रमण करतात आणि कोणत्या मार्गाने करतात आणि त्याची कारणे काय आहे. भारतात का ते असेच आले का? भारतातली जी सीमा होती, जे सीमारेषा होती त्यावर सिक्युरिटी नव्हती. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आपले जे राज्यकर्ते होते किंवा भारतातले जे छोटे छोटे वंश होते ते आपसमध्ये येऊन भांडणं करत होते. म्हणजे तेच गोष्ट झाली, हमें तो अपने न लुटा गैरों में कहा दमता, मेरी कुस्ती थी वहा डुबी जहा पाणी कमता. म्हणजे हेच लक्षात येते. कोणताही शासन करतात तेच पाहते की कुठं कोणता राजा किंवा कोणता वंश कमजोर पडला आहे आणि त्यावर अधिपत्य केलं पाहिजे. आपण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गुलाम वंश आणि गुलाम वंश जितके पण शासक होऊन गेले एक दुसऱ्याला मारू मारू स्वतः सुलतान बनले. आणि त्यानंतर आज आपण जो पाहू कोणता, तर लक्षात ठेवा खिलजी वंश. खूप इम्पॉर्टंट वंश आहे मित्रांनो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो व्हिडिओ आहे यातून तुम्हाला जवळपास 1 ते 2 क्वेश्चन 100% वन डे एक्झाममध्ये भेटणार. पण त्यापेक्षा आपला जो इतिहास काय आहे ते तुम्हाला जाणून घेण्यास सहायता होईल. हा लक्षात मित्रांनो. तर आपण वेट न करता आज एक दुसऱ्या पॉईंटवर किंवा दुसरा जो व्हिडिओ येऊ आपण खिलजी वंश. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद. खिलजी वंश. तर याचा जो संस्थापक होता तो होता कोण? तर लक्षात ठेवा जलालुद्दीन फिरोज खिलजी. जलालुद्दीन फिरोज खिलजी. आणि लक्षात ठेवा याची जी राजधानी होती ही राजधानी होती किलोखेडी. किलोखेडी हे त्याची राजधानी होती. आणि हा एक दयालू राजा होता. दयालू जलालुद्दीन खिलजी. कुठे कुठे हे नाव तुम्हाला दिसणार. दयालू राजा होता म्हणून जलालुद्दीन खिलजी होता. आणि आपण पाहतो की याची जी हत्या केली होती याचा जो जावाई अल्लाउद्दीन खिलजी यांनी. लक्षात मित्रांनो. तर आपण जो टॉपिक पाहू आता तो पाहू आपण कोणता? तर अल्लाउद्दीन खिलजी. तर इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? आता बघा, ज्यावेळेस सेकंड पार्ट अल्लाउद्दीन खिलजी याने भारतामध्ये भरपूरशी काही आता चेंजेस केले. की भारतामध्ये जेव्हा राज्य केलं, शासन केलं, तेव्हा भरपूरशा गोष्टी काय केल्या. तर लक्षात ठेवा पहिला पॉईंट म्हणजे काय? तर याची जी राजधानी होती ते राजधानी होती दिल्ली. दिल्लीमध्ये जो बलबनचा महल होता त्या बलबनच्या महलामध्ये त्याने आपला राज्याभिषेक केला, आपल्या काकाची हत्या केली. आणि लक्षात ठेवा सर्वात मोठी ह्या सल्तनत काळामध्ये सर्वात मोठी स्थायी सेना कोणापाशी होती? तर लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिलजी पाशी. मूल्य नियंत्रण प्रणाली सुरू केली कोणी? तर लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिलजी यांनी. सांगतो मी समोर काय होतं ते. नंतर घोडा दागणे, काही शब्द हिंदीचे आहे. घोडा दागणे व हुलिया लिहिणे किंवा लिखणे. घोडा दागणे व हुलिया लिखणे ही प्रथा कोणा चालू केली? तर अल्लाउद्दीन खिलजी यांनी.
त्याच प्रकारे आपण जयमत खाना मस्जिद, त्यानंतर पाहतो आपण अलाई दरवाजा, चोर दरवाजा, श्री किल्ला, सेंटरच्या एक विंडो एक्झाम मध्ये यामध्ये कोणते पण विचारू शकते बघा, माहिती पाहिजे कुणी बांधकाम केलं कुणाच्या काळात. जयमत खाना मस्जिद, अलाई दरवाजा, चोर किल्ला किंवा चोर दरवाजा, श्री किल्ला कुणाच्या काळामध्ये बनला? अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये. आलं लक्षात? असं म्हणू शकतो आपण दक्षिण भारताची विजय केली कोणी, किंवा दक्षिण भारताला विजय केले, जिंकले असं म्हणू शकतो आपण. आता लक्षात ठेवा. आता समजून घ्या मित्रांनो की मूल्य नियंत्रण म्हणजे कोणत्याही मार्केटवर, बाजार मार्केटवर एकाधिकार नसावा, मोनोपोली नसावी, त्यासाठी मूल्य नियंत्रणची पद्धती. आणि याच्या काळामध्ये लक्षात ठेवा भ्रष्टाचाराला खूप जास्त म्हणजे मोठा गुन्हा समजत होते. लक्षात. आणि घोडा दागणे, आपल्यापाशी जो घोडा आहे सेनामध्ये, तर जो घोडा आहे त्याला दागणे म्हणजे काय होतं? एक प्रकारची मोहर करणे. हा जो घोडा आहे त्या घोड्याला एक बॅजेस देणे, एक चिन्ह देणे. आपण पाहतो एखादी वस्तू लोखंडाची गरम करून त्याच्या शरीरावर असा चटका द्यायचा, त्याने एक चित्र छपायचं, त्यालाच म्हणतो आपण घोडा दागणे. त्याच्यामुळे असं माहित पडत होतं की युद्ध जर झाला ते आपला घोडा कोणता आहे हे आपल्याला माहित, कारण की त्यावेळेस एक कॉन्सेप्ट होती, ज्याच्यापाशी जितके घोडे त्याचे युद्ध जिंकायचे चान्सेस पण तितके जास्त होते. त्याच प्रकारे हुलियागिरी. आता लक्षात ठेवा त्यावेळेस तर कॅमेरे नव्हते, त्यावेळेस तर मोबाईल नव्हते, तर त्यावेळेस स्केच म्हणजे शिपायाचा जो स्केच आहे तो कसा असला पाहिजे आणि त्याचा ड्रेस कोड कसा असला पाहिजे, एक आयडेंटिटी, त्यालाच म्हणतो हुलियागिरी. आणि त्याच प्रकारे सर्वात मोठी आपण जे पाहतो स्थायी सेना, याच्या अगोदर मौर्य वंशामध्ये पण दिसते आपल्याला स्थायी सेना, पण सल्तनत काळामध्ये सर्वात मोठी स्थायी सेना कोणापाशी होती? तर लक्षात होता अल्लाउद्दीन खिल्जी पाशी. जयमत खाना मस्जिद, अलाई दरवाजा, चोर दरवाजा, श्रीचा किल्ला, हे याचं कंस्ट्रक्शन कोणी केलं होतं? अल्लाउद्दीन खिल्जी. त्याच प्रकारे रामेश्वरम जे आहे त्यामध्ये पण आपण एक मस्जिद यांनी बांधली असे दिसते. नंतर सुद्धा लक्षात ठेवा की सिकंदर ए सानी हे उपाधी धारण केली. हे काय केली? उपाधी धारण केली. आता बघा सिकंदरनं वयाच्या 32-33व्या वर्षी अर्ध विश्व जिंकलं होतं. याची पण तशीच एक इच्छाशक्ती होती की मी पण पूर्ण विश्व जिंकावं. तर सिकंदर ए सानी किंवा द्वितीय सिकंदर हे कोणाला म्हणतात? लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिल्जी याला म्हणतो. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. आता समोर वळू आपण. आता मित्रांनो आपण पाहतो, एक मिनिट चालू आहे ना, हा, आपण आता पाहतो मित्रांनो की जो दक्षिण भारत जेव्हा जिंकला तो गेला कोण? अल्लाउद्दीन खिल्जी. त्यावेळेस इथे लिहून ठेवा दक्षिण भारताची विजय करता किंवा विजयासाठी सेनापती मलिक काफूर. कोण? मलिक काफूर याला नेमण्यात आला होता. कोण होता? दक्षिण भारताचा विजय करणारा सेनापती कोण होता? मलिक काफूर. तर थोडाफार हा जो पात्र आपण लक्षात ठेवू, मलिक काफूर. आता लक्षात ठेवा हा जो मलिक काफूर होता हा इतिहासामध्ये याला म्हणतात किन्नर असं सांगितलंय. किन्नर होता, थर्ड जेंडर होता तो. तर आपण पाहतो की ज्या वेळेस अल्लाउद्दीन खिल्जीने अहिलवाड इथे आक्रमण केलं तर इथला जो राजा होता, राजा कर्ण व राणी कमलादेवी, अहिलवाडचा राजा जो कर्ण इथे आक्रमण केलं, तर या आक्रमणामध्ये राजा तर पडाला, पण जी राणी होती कमलादेवी हिच्यासोबत विवाह केला. कोणी? अल्लाउद्दीन खिल्जीने. तर लक्षात ठेवा हाही कोण क्वेश्चन विचारते की सल्तनत काळामध्ये भारताची जी राणी होती त्या राणीसोबत विवाह करणारा पहिला सल्तनत काळचा राजा कोण? संबंधपूर्वक विवाह केला कोणासोबत? राणी कमलादेवी सोबत. लक्षात तो होता अल्लाउद्दीन खिल्जी. नंतर पाहतो
हा जो मलिक काफूर होता हा राजा कर्णाच्या दरबारामध्ये राहत होता. तर ह्या मलिक काफूरला 1000 दिनारमध्ये, हे मुद्रा आहे तिथली, त्याच्या काळात 1000 दिनारमध्ये विकत घेतले. आणि लक्षात ठेवा यालाच काय म्हणतात, 1000 दिनारी. तर तुम्हाला सेंटरमध्ये जेव्हाही पण पेपर द्यायला जाल तुम्ही SSC रेल्वेच्या, तर विचारते 1000 दिनारच्या नावानं कुणाला ओळखतो, तर लक्षात ठेवा मलिक काफूर याला 1000 दिनार मध्ये विकत घेतला होता. आणि हा कोण होता, हा होता अल्लाउद्दीन खिलजी चा गुलाम. आता गुलाम म्हणजे काही तुमचा घरचा नौकर नव्हता, गुलाम म्हणजे त्यावेळेस खूप मोठी पदवी होती. लक्षात ठेवा गुलाम बनवणं म्हणजे असं नाही की खूप त्याला काम करायचं काय करायचं असं नव्हतं. लक्षात ठेवा मी याच्या पहिले पण सांगितलं. तर याच्यापाशी खूप जास्त स्किल, चांगल्या स्किल होत्या युद्ध संबंधी. तर हळूहळू तो राजाच्या नजरेमध्ये आला आणि राजाने त्याला डायरेक्ट सेनापती हे पदवी देऊन टाकली. आणि पाहतो की दक्षिण भारताच्या विजयासाठी आणि मोगल आक्रमण हे सुद्धा मलिक काफूरने चांगल्या पद्धतीने हाताळले. आणि पाहतो की आपण शेवटचा जेव्हा म्हणजे क्षेत्र येतो, आणि लक्षात ठेवा एक सांगून देतो, मलिक काफूरला नायाब ही उपाधी दिली. नायाब ही उपाधी दिली. कुठं कुठं असं सांगितलंय की मलिक काफूर आणि अल्लाउद्दीन खिलजीचे याचे संबंध होते. आणि लक्षात त्याच प्रकारे लक्षात ठेवा मलिक काफूरनं आता काय केलं, तर मलिक काफूर मध्ये सांगतो याने 30 दिवसापर्यंत किंवा 30 दिवसाचा हा शासक होता. आणि 30 दिवसामध्ये लक्षात ठेवा यानं दिल्लीमध्ये इतकं कत्लेआम केलं की विचारू नाही शकत. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेस वयाच्या शेवटच्या वर्षी मेंटली डिसऑर्डर झाला होता, त्याला लक्षात काय राहत नव्हतं, त्यावेळेस जो मलिक काफूर याने त्याची काळजी घेतली. आणि लक्षात ठेवा असंही सांगते इतिहास की मलिक काफूरनं याला स्लो पॉयझन दिलं. कोणाला, तर लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिलजीला, या अल्लाउद्दीन खिलजीला स्लो पॉयझन दिलं. आणि याच्या ठिकाणी याचा जो मुलगा होता 6 वर्षाचा शिहाबुद्दीन, याला गादीवर बसवलं आणि स्वतः शासक बनला. आणि अल्लाउद्दीन खिलजीचा तो दुसरा मुलगा होता मुबारक खिलजी, त्याला जलात टाकून दिलं. आणि कुठं कुठं ही सांगते इतिहासकार की शिहाबुद्दीनचे जे डोळे आहेत असे बिलकुल तुम्हाला सांगू नाही शकत, असे चाकून असे काढून दोन्ही डोळे काढून टाकले. म्हणजे इतका क्रूर शासक बनला होता कोण, मलिक काफूर. मग त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीचे जे मित्र होते किंवा अंगरक्षक होते, जे त्याचे समजा चाहते होते, त्या लोकांनी मलिक काफूरची हत्या करून दिली. इथून मलिक काफूरचा इतिहास संपते. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. आता मित्रांनो आपण पाहतो एक शासक म्हणजे कोण, तर मलिक काफूर, मुबारक खिलजी. आता लक्षात ठेवा तिसरा पॉइंट म्हणजे कोणता, तर लक्षात ठेवा मुबारक खिलजी. लक्षात ठेवा आपण पहिलं पाहिलं जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, मग थोडाफार पाहिलं आपण मलिक काफूर आणि शिहाबुद्दीन याची डोळे काढून टाकते. मग मुबारक खिलजी गादीवर जेव्हा बसतो तर लक्षात ठेवा हा जो मुबारक खिलजी होता याच्या संबंधी लक्षात ठेवा एकच गोष्ट प्रसिद्ध आहे, ते म्हणजे नग्न राहणारा किंवा पुरुषाची संगत याला आवडत होती. म्हणजे लक्षात ठेवा दरबारामध्ये कधी कधी निवस्त्र होऊन दरबारमध्ये येणारा जो सुलतान होता तो होता मुबारक खिलजी. म्हणजे एकदम विचित्र म्हणू शकतो आपण त्याला. असं इतिहास सांगते की त्याच्या रेडियस मध्ये सर्कलमध्ये जवळपास 500 ते 600 किंवा आपण असं पण 500-600 300-400 मीटर मध्ये एकही पुरुष राहत नाही, फक्त मुलीच राहायच्या. हा इतिहास सांगते मुबारक खिलजीचा. तर याची जी हत्या होती, याची हत्या केली होती खुसरो खान. आणि खुसरो खानची हत्या केली होती खुसरो खानची हत्या केली होती
गाझी मलिक. कोणी केली होती? गाझी मलिक. तर या प्रकारे पाहतो आपण की सल्तनत काळचा किंवा खिलजी वंशचा शेवटचा शासक होता तो होता मुबारक खिलजी. आणि मुबारक खिलजीची हत्या केली होती खुसरो खानी. पण खुसरो खानी याने पण खूप जास्त अत्याचार केलं म्हणून त्याची हत्या केली गाझी मलिकने. आणि इथून सामोरं आता पाहतो गाझी मलिक याची हत्या करतो. गाझी मलिक गादीवर बसून एक नवीन वंश चालू करतो तो म्हणजे तुगलक वंश. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. तर या प्रकारे आपण पाहतो की खिलजी वंश समाप्त होतो आणि त्यानंतर गादीवर येतं लक्षात ठेवा तुगलक वंश. तुगलक वंश कोणता वंश? तुगलक वंश. तुगलक वंश. तर लक्षात ठेवा तुगलक वंश जो संस्थापक होता गाझी मलिक, ज्यालाच म्हणतो आपण गयासुद्दीन तुगलक. लक्षात ठेवा गयासुद्दीन तुगलक हा तुगलक वंशाचा संस्थापक होता. आणि त्याच प्रकारे यांनी नहर किंवा सिंचाई ची व्यवस्था केली. आणि लक्षात ठेवा याच्या काळामध्ये निजामुद्दीन औलिया हे सुफी संत होते. हे दिल्लीमध्ये राहत होते. कुठे? दिल्लीमध्ये. आणि लक्षात ठेवा गाझी मलिक किंवा गयासुद्दीन तुगलकची मृत्यू झाली होती. जुना खानच्या लाकडी महल मध्ये दबून झाले. आता हे मी जे लिहिलं लक्षात ठेवा गयासुद्दीन तुगलक. आता लक्षात ठेवा गयासुद्दीन तुगलक ज्यावेळेस बंगालला विजय करायला गेला, बंगालहून जेव्हा वापस येत होता त्यावेळेस रस्त्यामध्ये दिल्लीच्या रस्त्यामध्ये एक महल होता, लाकडी महल होता. तो बांधला होता जुना खान याने. आणि या महल मध्ये त्याने रात्री आराम केला. रात्री हा महल तुटला आणि या महल मध्ये दबून त्याची मृत्यू झाली. आणि लक्षात ठेवा एक पॉइंट हे पण म्हणते लक्षात ठेवा दिल्ली अभी दूर है. दिल्ली अभी दूर है. दिल्ली दुरस्त असा एक शब्द दिल्ली अभी दूर आहे. हे जे कथन होते हे वाक्य निजामुद्दीन औलियाचे होते. म्हणण्याचा उद्देश काय आहे की ज्या वेळेस आता हा जो गयासुद्दीन तुगलक होता हा खूप राग करायचा. कोणाचा? निजामुद्दीन औलियाचा. आणि त्याने असंही म्हटलं होतं की ज्यावेळेस तो बंगालला होता आणि जुना खालच्या महलमध्ये की मी दिल्लीमध्ये प्रवेश करायच्या अगोदर निजामुद्दीन औलिया तुम्ही दिल्ली सोडून टाका. तर त्यावेळेस तिथंच त्यांनी म्हटलं होतं की दिल्ली अभी दूर आहे. आणि तुम्ही पाहता की हा जो बंगाल आहे आणि हा जो दिल्ली आहे दिल्लीपर्यंत पोहोचलाच नाही. कोण? गयासुद्दीन तुगलक. ह्या लाकडाच्या महलमध्येच त्याची दबून मृत्यू झाली. तर या प्रकारे हा खूप कथन प्रसिद्ध झाला. आणि यानंतर गादीवर बसते आपल्याला लक्षात ठेवा कोण? तर मोहम्मद बिन तुगलक. तर याची एक स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. यानंतर गादीवर बसते तुगलक वंशाचा सेकंड संस्थापक म्हणजे कोण? तर लक्षात ठेवा मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक. लक्षात ठेवा या संबंधी जे क्वेश्चन आता मी डायरेक्ट देऊन देतो पटापट. लक्षात ठेवा सर्वात विद्वान सुलतान दिल्ली ते देवगिरी ज्याला आपण म्हणतो दौलताबाद देवगिरी राजधानी केली.
2 वेळा राजधानी बदलली आहे, लक्षात ठेवा. पहिले दिल्ली ते देवगिरी गेला, मग देवगिरी ते दिल्ली गेला, त्याला असं वाटलं तर लक्षात ठेवा. स्वप्नशील रक्त पिपासा, स्वप्नशील रक्त पिपासा मोहम्मद बिन तुगलक होता. कोण होता? तुगलक होता, लक्षात ठेवा. सल्तनत काळामध्ये सर्वात विद्वान म्हटलं तर मोहम्मद बिन तुगलक. दिल्ली ते देवगिरी राजधानी कोणी केली? मोहम्मद बिन तुगलक यांनी केली. मग पुन्हा त्याला असं वाटलं की दिल्लीचा नियंत्रण आपला सुटला, तर पुन्हा देवगिरीत किंवा दौलताबाद ते राजधानी आपली दिल्लीमध्ये गेली. स्वप्नशील रक्तपिपाशा हे जी उपाधी आहे, हे किंवा हे कोणाला म्हणत होतो? लक्षात ठेवा, मोहम्मद बिन तुगलक यांना. लक्षात ठेवा, कारण की कुठेही जर मृत्यू झाली तर मृत्यूमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर तिथं जाऊन हसायचा, लोकांना खूप जास्त त्रास दिला यानं. याची योजना पण खूप चांगल्या होत्या, पण योजना याच्या सक्सेस झाल्या नाही त्यावेळेस. आलं लक्षात. त्यानंतर पाहतो आपण की याच्या काळामध्ये इब्न बतुता हा जो व्यक्ती आहे हा मोरोक्कोचा आहे. हा आला होता 1333 मध्ये. आणि याची जे पुस्तक आहे, इब्न बतुताचे जे पुस्तक आहे, हे विचारते रेहला पुस्तक. कोणती? रेहला पुस्तक. हे विचारते बरं, रेहला पुस्तक कोणी लिहिली? लक्षात घ्या, इब्न बतुता यांच्या काळामध्ये 1333 मध्ये आला होता आणि रेहला ही पुस्तक लिहिली आणि याला काझी नियुक्त केला होता दिल्लीचा, लक्षात होता. आणि या रेहला पुस्तक मध्ये तुगलक वंशाचा पूर्ण लक्षात उल्लेख आहे, वंश संबंधी. त्यानंतर पाहतो आपण 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर व बुक्का या 2 भावांनी केली. म्हणजे यासाठी पॉइंट सांगून राहिलो की तुम्हाला हे विचारते की विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणाच्या काळात झाली? तर लक्षात ठेवा, तुगलक वंशमधून मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळामध्ये. त्याच प्रकारे लक्षात ठेवा 1347 मध्ये ब्राह्मणी साम्राज्य ची स्थापना कोणी केली होती? हसन गंगू, त्याला बहमनशाह पण म्हणतो, हसन गंगूने केली. ब्राह्मणी साम्राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगूने. आणि लक्षात ठेवा, ब्राह्मणी साम्राज्याची जे राजकीय भाषा होती ती होती मराठी. तर लक्षात ठेवा, हे जे काही पॉईंट आहे. नंतर हा मेला आणि ह्या मेल्यानंतर लक्षात असंही कथन म्हटलंय की लोकांना याच्यापासून मुक्ती भेटली, याला लोकांपासून मुक्ती भेटली. कोणाला? मोहम्मद बिन तुगलक. तर सर्वात विद्वान शासक म्हटलं सल्तनत काळामध्ये तो होता मोहम्मद बिन तुगलक. हे लक्षात ठेवा, सर्वात जास्त विद्वान. दिल्ली ते देवगिरी राजधानी केली आणि पुन्हा दिल्ली ते देवगिरी राजधानी, हे 2 वेळा. स्वप्नशील रक्तपिपाशी व पागल पण हा शब्द वापरतो आपण, मोहम्मद बिन तुगलकला म्हणतात, मोहम्मद बिन तुगलक. इब्न बतुता हा मोरोक्कोचा रहिवासी होता. हा 1333 साली आला आणि रेहला हे पुस्तक त्याने लिहिली. विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर बुक्का यांनी केली मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये. त्याच प्रकारे पाहतो आपण ब्राह्मणी साम्राज्याची स्थापना हसन गंगूने 1347 मध्ये केली. याचा आपण स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. यानंतर पाहतो मित्रांनो आपण तो म्हणजे फिरोजशाह तुगलक. तर लक्षात होता, म्हणजे 3 जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे तिसरा फिरोजशाह तुगलक. लक्षात ठेवा, मोहम्मद बिन तुगलकच्या लहान भावाचा मुलगा होता फिरोजशाह तुगलक. आणि तुम्हाला हे सांगतो की जो मोहम्मद बिन कासिम होता याने इतके उलटे सीधे काम केले होते की त्याच्या चक्करमध्ये पूर्णचा पूर्ण इथूनच पाहता सल्तनत काल समाप्त होऊ लागला होता हळूहळू. कारण की जे मंगोल आक्रमण होता, आक्रमण थांबवण्यासाठी खूप मोठी सेना त्यांनी तयार केली होती, पण त्या सेनानं कधीच युद्ध केलं नाही. इव्हनली जे मंगोल लोक जे भारताच्या बॉर्डरवर आले त्यांना पैसे देऊन टाकले की तुम्ही आमच्यासोबत युद्ध नको करा, हे पैसे घ्या आणि खुश राहा. म्हणजे या प्रकारे आर्थिक बोज पण याच्या म्हणजे मोहम्मद बिन तुगलकच्या शासनामध्ये दिल्लीवर पडला होता.
मग त्यानंतर पाहतो की आपण थट्टा या ठिकाणी मोहम्मद बिन तुगलकची प्लेग या आजाराने मृत्यू होतो आणि त्यानंतर गाजीर बसते फिरोजशाह तुगलक हा त्याचा म्हणजे भावाचा मुलगा होता. आलं लक्षात. तर याच्या संबंधी लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे सर्वाधिक दासांची संख्या, जे दास होते दासची संख्या होती कोणापाशी? फिरोजशाह तुगलक पाशी 1,80,000 जवळपास. आलं लक्षात. त्याच प्रकारे लक्षात ठेवा जजिया कर हे टॅक्स आहे. जजिया कर लावणारा, मी काय म्हटलं जजिया कर याच्या पहिले लागला, पण सल्तनत काळमध्ये जजिया कर लावणारा शासक कोणाला म्हणतो आपण? सल्तनत काळामध्ये फिरोजशाह तुगलक यांना. आलं लक्षात. त्यानंतर पाहतो जे नहर आहे, नहरवर टॅक्स किंवा आपण म्हणू शकतो नहर, नवीन नहर बांधली, नवीन 4 नहर बांधल्या, व टॅक्स घेतले. तेव्हा काय घेतलं? टॅक्स. लक्षात ठेवा त्याच्यावर काय घेतलं? टॅक्स घेतले. म्हणजे आतापर्यंत जे गयासुद्दीन तुगलक जो आपण पाहतो संस्थापक तुगलक वंशाचा, त्यांना नहरा बांधला, त्यांना टॅक्स घेतला नाही. पण आता आपलं खजाना, आपलं राज्य चालवायचं आहे, तर हे जे पाणी आहे, हे जे नहर आहे, याचा पाणी जर वापर करत असेल शेतकरी, तर त्या संबंधित टॅक्स पण कोणी घेतला होता? तर लक्षात ठेवा मोहम्मद बिन तुगलक. त्याच प्रकारे लक्षात ठेवा फिरोजशाह कोटला, याला एमपी करतो. फिरोजशाह कोटला दिल्ली, फिरोजशाह कोटला दुर्ग कोणाच्या काळात बनला? तर लक्षात होता फिरोजशाह तुगलक. जिथे आपण पाहतो अरुण जेटली स्टेडियम आहे, फिरोजशाह कोटला मैदान ज्याला म्हणत होतो आपण, क्रिकेटचा स्टेडियम आहे फिरोजशाह कोटला मैदान दिल्लीमध्ये. फिरोजपूर, जौनपूर लिहून ठेवतो तो. फिरोजपूर, जौनपूर शहराची स्थापना केली कोणी? तर लक्षात ठेवा फिरोजशाह तुगलक यांनी. आणि एक शेवटचा पॉईंट म्हणजे लक्षात ठेवा तो म्हणजे नसीरुद्दीन महमूद. नसीरुद्दीन महमूद शेवटचा नसीरुद्दीन महमूद शेवटचा तुगलक वंशचा शासक होता. या प्रकारे मित्रांनो आपण पाहतो की तुगलक वंश समाप्त झाला आणि तुगलक वंशचा शेवटचा जो शासक होता तो होता नसीरुद्दीन महमूद. आलं लक्षात मित्रांनो. तसंच फिरोजशाह तुगलक यांनी भरपूरशी कामं केले. दिवाने बंदगान. आलं लक्षात. म्हणजे दास लोकांसाठी पण एक वेगळं होतं, लहान मुलींसाठी किंवा जे विधवा मुली होत्या त्यांच्यासाठी पण एक दिवाने बंदगान, दिवाने खैरात अशा भरपूरशा काही संस्था चालू केल्या होत्या. आलं लक्षात. पण त्याच्यावर आर्थिक वजन इतकं होतं जे मोहम्मद बिन तुगलकनं काही कार्य केलं त्याच्यामुळे याचं पण तेवढं शासन काही सक्सेस झालं नाही. आणि या प्रकारे आपण या 3 पॉईंट लक्षात ठेवा. सर्वाधिक दासांची संख्या 1,80,000, फिरोजशाह तुगलक पाशी जजियाकर लावणारा शासक म्हणजे सल्तनत काळामध्ये लावणारा पहिला शासक फिरोजशाह तुगलक. नवीन 4 नहर बांधले व टॅक्स वसूल केला. फिरोजशाह कोटला मैदान व दुर्ग बांधला होता कुठं? दिल्लीमध्ये, ज्यालाच आपण अरुण जेटली स्टेडियम म्हणतो आपण. आलं लक्षात. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि इथंच मी दुसरा पार्ट मित्रांनो समाप्त करतो. ठीक आहे. धन्यवाद. आता 3 पॉईंट पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो. शेवट करताना तुम्हाला सांगून देतो. पागल बादशाह किंवा पागल सुलतान, रंगीला बादशाह, घृणित कायर हा शब्द होता भित्रा म्हणजे भेनारा.
पागल सुलतान कोणाला म्हणतो तर लक्षात ठेवा, मोहम्मद बिन तुगलक. रंगीला बादशाह म्हणजे कोण तर लक्षात ठेवा, मोहम्मद शाह हा होता मुघल. आणि घृणितकायर म्हटलं तर लक्षात ठेवा, फर्रुखशियर. फर्रुखशियर मुघल. लक्षात ठेवा, या 3 संबंधी विचारते बघा, पागल सुलतान, मोहम्मद बिन तुगलक, रंगीला बादशाह, मोहम्मद शाह, घृणितकायर, फर्रुखशियर. कारण की लक्षात ठेवा, आता जेव्हा मी ज्यावेळेस मुघल समजावून तेव्हा सांगून देईन तुम्हाला. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा पाठ दुसरा पण समजला असेल. तर नक्की मला तुम्ही सांगा तुमचे विचार, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. जय हिंद. धन्यवाद.